नमस्कार मंडळी, गावरान स्वाद या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर चला आपण सोप्या आणि साध्या पद्धतीत मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्याला नाश्त्यासाठी मटकीची उसळ बनवू. तर चला रेसिपीला सुरुवात करू. मी इथे एक कांदा, लसूण, कोथिंबीर आणि बेसिक मसाले आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही मटकी विकत आणलेली आहे. मी यावेळेस मोड टाकली नाही. ज्या दिवशी टाकेन त्या दिवशी नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. आपण आपल्याला आवडीप्रमाणे जशी हवी आहे त्या पद्धतीत आपण मटकी ही सोप्या पद्धतीत बनवू शकतो. तर मी खूप साध्या पद्धतीत बनवत आहे. जास्त तिखटही नाही आणि जास्त तेलकटही नाही. माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ माझी ताईबाई अक्का ही बघत असेल. तिची पद्धत वेगळी असते, माझी पद्धत ही वेगळी आहे. रोज आपल्याला स्वयंपाकाचा असो या भाजी बनवायचा हा प्रश्न पडतच असतो. काय बनवावं, कुठलं बनवावं, कसं बनवावं. तर आज असा प्रश्न पडला आणि मी मुलांसाठी साधी आणि सोप्या पद्धतीत मटकीची उसळ करायला घेतली. या कलरची हिरवी मिरची ही खूप तिखट असते, म्हणून ती वेगळ्या पद्धतीत पोपटी रंगाची भेटते ना, ती हिरवी मिरची ही कमी तिखटाची असते. फोडणीसाठी आपण हे जिरे मोहरीचा तडका देतो. जिरे मोहरी नसेल तर आपण साध्या कांद्याचाही तडका दिला तरी चालेल. कमी लोकांसाठी बनवायची होती, म्हणजे माझ्या 2 मुलांसाठीच बनवायची होती, म्हणून मी प्रमाण इथे कमी घेतलं. तुम्ही जास्त प्रमाण घेतलं तरी चालेल. खूप सोप्या पद्धतीत कमी तिखटाची बनवली आहे मी. रोज आपली टिफिनसाठी धावपळ सुरू असते आणि मनात अगोदरच आपण ठरवलेलं असतं की आज काय बनवायचं. त्यातलीच मी ठरवूनच उद्याची तयारी करते. आज मोड द्यायची होती. चला म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत साध्या पद्धतीत शेअर करावी. मी बनवलेली ही मटकी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्यासोबत जोडले जा माझ्या नवनवीन रेसिपीसाठी. मी इथे लसूण घेतला आहे. लसूण सांबार हा कुटून घ्यायचा चांगला बारीक. नंतर जिरे मोहरी तडकल्यानंतर त्यामध्ये टाकायचा कांदा. नेहमी ही फोडणी ही कडकच बसू द्यायची. कडक फोडणी बसल्यानंतर त्याची चव ही वेगळीच बघा. अशा पद्धतीत माझी गमतीशीर माझ्या मुलासोबत तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रोज नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू, काहीतरी नवीन आणि युनिक पद्धतीत. तडका देताना अगोदर कोणी कांदा टाकतो, नाहीतर लसूण कुटलेला टाकतो. मी अगोदर कांद्यापासूनच तडक्याला सुरुवात करते. त्यामुळे कांदा अगोदर हा छान भाजला जातो आणि लसूण हा करपत नाही. नंतर लसूण छान परतून घ्यायचा कांद्यासोबत. कांदा लाल झाल्यानंतर छान खरपूस अशी फोडणी आपण बसू द्यायची. चांगलं एकजीव करत राहायचं. फोडणी ही चांगली परतते. परतल्यानंतर बाकीचे मसाले त्यामध्ये ॲड करायचे, जसं की लाल तिखट, हळद, गोडा मसाला, धने पावडर त्यामध्ये ॲड करायची. ती सतत फोडणी ढवळत राहायची, म्हणजे करपत नाही. एकजीव पूर्ण कांद्याला लागते आणि चव ही खूप सुंदर येते. बघा अशा पद्धतीत आपण उकडूनही मटकी त्यामध्ये टाकू शकतो. मी कच्चीच टाकली. उकळल्यानंतर त्यामधलं विटॅमिन्स मरतं असं मला वाटतं, म्हणून अशी टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्यामध्येच ते पाणी आटू द्यायचं. बघा खूप सुंदर लागते. तुमची पद्धत कशी आहे नक्की मला सांगा. मीही ती पद्धत पुन्हाच्या वेळेस ट्राय करेन. मटकी अशी छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आवश्यक असल्यास पाणी टाकायचं. आवश्यक असते, खूप सारं नाही, थोडं थोडं जेवढं आपल्याला कळतं तेवढं टाकायचं. छान त्याला ढवळून घ्यायचं. कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. बघा किती सुंदर दिसत आहे. कलरही छान आलेला आहे. मीठ टाकून झाकून ठेवायचं. छान ढवळून 5-7 मिनटं कमी आचेवर वाफ येऊ द्यायची. पाणी हे पूर्ण आटू द्यायचं. थोडंसं असलं तर काही नाही, पण छान आटू द्यायचं. मटकी ही छान शिजते. मुलांसाठी तर छान शिजूनच द्यायची.
पोटामध्ये नाहीतर बिघाड होतो. माझे मुलं कच्ची असे खातात. बघा अशा पद्धतीत झाकून ठेवायची. बघा थोडंसंच पाणी आहे. झाली ना छान. आवडली ना तुम्हाला? नक्की अशी ट्राय करा. बघा किती सुंदर गरम गरम मटकी ही मी अगोदर मुलांना नाश्त्याला दिली आणि थोडीशी टिफिनमध्ये पॅक करून दिली. ही पद्धत आवडली का? नक्की सांगा आणि माझ्यासोबत जोडले जा. माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.